भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दल खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. त्याचा विरोध आणि निषेध करण्यासाठी नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या उपस्थितीत निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य असून अशी भाषा कोणतीही कोणाच्या बाबतीत बोलली गेली नाही. आरोप करण्याला एक मर्यादा असली हवी. स्वर्गीय राजाराम पाटील यांच्या कुटुंबाबद्दल बोलणं योग्य नाही. पक्ष नेतृत्वाने पडळकरांना योग्य समज द्यावी, अन्यथा आम्ही जशास तसं उत्तर देऊ. महाराष्ट्रात पाऊस खूप झाला असून त्यावरून लक्ष हटवण्यासाठी पडळकरांसारखे लोक अशी वक्तव्य करत आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न बाजूला राहतो. सोमवारी सांगली येथे मोर्चा आहे आणि तेव्हा आम्ही आमची पुढची भूमिका स्पष्ट करणार असल्याचं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने, शरद पवार पक्षांच्या वतीने जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील असतील, त्याचबरोबर आमच्या सर्व महिला संघटक, आमचे सगळे युवा, ज्येष्ठ पदाधिकारी, सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन सुरू आहे, महाराष्ट्र हे सुसंस्कृत विचाराचं राज्य म्हणून ओळखलं जातं, जिथं वैचारिक आरोप प्रत्यारोप होतात, पण त्याची एक सीमा असते. हल्ली भाजपने 2-2.5 वर्षामध्ये या असलेल्या सीमेला सीमोल्लंघन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. अशा पद्धतीचे कार्यकर्ते मुद्दाम ज्येष्ठ सुसंस्कृत नेतृत्वावर टीका करण्यासाठी करायचे. मग पवार साहेबांवर टीका केली जाते, बरेच जण बोलतात. आता जयंत पाटील साहेबांवर बोलले. आता जयंत पाटील साहेबांना बोलत असताना स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्या कुटुंबावर ज्या पद्धतीने टीका केली म्हणलं ते निषेधार्थ आहे. ही संस्कृती असते, आरोप प्रत्यारोप करावे, पण त्याला कुठेतरी मर्यादा असावी. मला वाटतं आता हे ताळतंत्र सोडलेलं आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसं उत्तर देण्याची मानसिकतेत आहोत. आता जर अशीच भाषा वापरायची असेल, माझं म्हणणं आहे की विरोधकांना फक्त पोलिसांचा धट्टा दाखवण्यापेक्षा पोलिसांना मोकळीक द्यावी आणि आम्हाला सुद्धा मोकळीक द्यावी. आहे त्याप्रमाणे उत्तर द्यायची तयारी आमची आहे. अशीच आम्हाला इशारा या ठिकाणी द्यायचा आहे. सोमवारी सांगलीमध्ये मोर्चा निघेल, त्यावेळेला जाहीर करू कशा पद्धतीने पुढचं आंदोलन असेल. भाजपला वाटत असेल की फक्त तेच कार्यकर्ते शिवराय भाषेच्या उपयोगात असतात. अजूनही आमच्या कोणत्या पदाधिकारी भाजपच्या कुठल्याही नेत्यांच्या बद्दल शिवराय भाषा किंवा असं कुठला वापरला नाही, महायुतीच्या नेत्याबद्दल वापरलं नाही. पण जर अशीच महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राचं वातावरण बिघडवायचं असेल तर मला वाटतं की निश्चितपणाने जाणीवपूर्वक अवकाळी पाऊस एवढा पडलाय, शेतकरी अडचणीत आहे, दुसरीकडे लक्ष विचलित करण्यासाठी हे प्रयत्न केले जातात का, याचा जाहीर निषेध आम्ही करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही तेवढ्या तयारीने त्याच्यात उत्तर देण्याची तयारी करतो. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, नवी मुंबई.